गोंदिया शहरातील नगर परिषद इमारत ही 60 वर्ष जुनी असल्याने ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून या इमारतील काही भाग पहिल्याच पावसाने पडून लागल्याने या इमारतीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. तर या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या लोकांना सुद्धा या इमारतीत येताना आला जीव मुठीत घेऊन यावे लागत असते. तर पहिल्याच पावसाने या इमारतीमधील उपमुख्य कार्यकारी भूमेश्वरी झलके हे आपल्या दालण्यात बसून काम करत असताना अचानक त्यांच्या दालण्यातील खिडकीजवळील काही भाग कोसळल्याने नगरपरिषद इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर याची तक्रार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना केली असता मुख्याधिकारी यांनी तात्काळ इमारतीची पाहणी केली व इमारतीत असलेले सर्व विभाग तात्काळ इंदिरा गांधी स्टेडियम येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे. ही इमारत 60 वर्ष पुराणी म्हणजे जुनी असून आणि काल आणि परवाच्या दिवशी जो पाऊस आला त्यामुळे इमारतीचे खूप काही जे भाग आहेत ते पडलेले आहेत आणि आज मी इथे असताना हा कोसळले इथून. तर इथचे जे कर्मचारी आहे आणि आम्ही अधिकारी तर यांच्या जीवाला धोका होऊ शकते. त्यामुळे आज सरांना मी कंप्लेंट केली. सरांनी लेटर काढले आहेत की या इमारतीमध्ये जेवढे विभाग आहेत ते आता आम्ही स्टेडियमला ट्रान्सफर करणार. हां, सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कारण की हे इमारतीमुळे सगळ्यांना धोका आहे. येणाऱ्या जाणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. त्यामुळे ही इमारत लवकरात लवकर खाली करण्यात यावी आणि इथून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात. नगर परिषदेची जी जुनी इमारत आहे त्याची परिस्थिती खरोखरच म्हणजे राहण्याजोगी राहिलेली नाही आहे. त्यामुळे इथं जे 3 ते 4 विभाग आहेत ते विभाग आम्ही इंदिरा गांधी स्टेडियमला शिफ्ट करत आहोत आणि शासनाला नवीन इमारत बांधण्यासाठी गोंदिया नगर परिषद ही अवर्ग नगर परिषद आहे. आजच्या घडीला नगर परिषदेची लोकसंख्या ही 2 लाख लोकसंख्यापर्यंत आहे. तरी अवर्ग नगर परिषदेच्या अनुरूप जी मोठी बिल्डिंग बांधायची आहे त्यानुसार आम्ही मान्य आमदार महोदय आणि सगळ्यांच्या थ्रू शासनाला विनंती करू की नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी निधी देण्यात. ही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत आहे. नवीन इमारतीसाठी नाही ते डिसमेंटल वगैरे करण्यासाठी आणि बाकी टेम्पररी सोयी करण्यासाठी आलेले होते. आता आपण त्याच्यावर कार्यवाही करत आहोत. तर त्यानुसार आपण सगळ्या पैशाचा व्यवस्थित वापर करू. जवळपास इथं ऑडिट अँड अकाउंट आहे, मुख्याधिकाऱ्यांचं केबिन आहे, उपमुख्याधिकारी, नंतर आपले PMAY वगैरेचे सेक्शन आहेत, पेन्शनचं सेक्शन आहे. ते सगळे सेक्शन सध्या बिल्डिंग एकदम जुनी झाल्यामुळे आम्ही शिफ्ट करणार आहोत. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.